आणि सेवा झाल्यानंतर दादा ऐका, भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं, भक्ता वरमरोई मी तुझ्यावर प्रसन्न आहे, 3 वर मागून घे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय लागतं ते मागून घे. कोण म्हणलं? भगवान शंकर म्हटले. कोणाला? त्या भोळ्याला. पण तो भोळा म्हणला, तू कोण? कोण? सांगितलं, अरे तू ज्याची सेवा केली 12 वर्ष, तुम्ही देव आहे. सांगितलं, देवा थांबा, मी घरी जातो आणि विचारून येतो. कोणला? गृहमंत्र्याला विचारून येतो. तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर पत्नीला म्हणू लागला, अगं 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 मला देव प्रसन्न झाला. आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणला, काय लागतं ते मागून घे. तिनं कपाळाला हात लावला. याला साधा गावचा सरपंच प्रसन्न होत नाही, याला देव प्रसन्न झाला का? सांगितलं, अगं अगं खरंच देव प्रसन्न झाला. काय म्हणला देव? म्हणला 3 वरामध्ये काय लागतं ते मागून घे. म्हणला जा देवाला म्हणा, माझ्या पत्नीचं नाक लांबून द्या. काय? नाक लांबून द्या. हा परत गेला आणि गेल्यानंतर सांगितलं, देवा काहीच नको, काहीच नको, फक्त माझ्या पत्नीचं नाक बसका आहे, चपटं आहे, त्याच्यामध्ये नथ घालता येत नाही, माझ्या पत्नीचं नाक लांबून द्या. पण किती लांबून द्या हे सांगितलं नाही. लांबून द्यानंतर म्हटल्यानंतर देवाचं वर आहे बा. तथाच तू म्हटल्यानंतर जे नाक लांबायला सुरुवात झाली बा, एवढं नाक लांबलं, एवढं नाक लांबलं, हत्तीच्या सोंडीसारखं घराच्या बाहेर. ऐका, पलंगावर बसली, नाक बाहेर. याने विचार केला, पत्नीला नाकामध्ये नथ घातली असेल. हो, महाराज आपल्याकडं म्हण आहे पा, जिच्या नाकात नथ तिची गावात पत. घाबरू नका तुम्ही, तुम्ही घातली नथ. हा हा ऐका ऐका, जिच्या नाकात नथ तिची गावात पत. हा म्हणला, पत्नीला नाकामध्ये नथ घातली असं सुंदर दिसत असन म्हणून पळत घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर पत्नीला लागला, अहो नाक. ती म्हणली, तुम्हाला काही कळतं का? तुम्हाला काही कळतं का? इतकं कुठं नाक लांब असतं का? तुम्हाला काही कळतं का? तुम्हाला काही डोकं आहे का? तुम्हाला काही अक्कल आहे का? कोण म्हणलं काका? पत्नी कोणाला? मालकाला. हा हो, कधी कधी असं होतं गुरुजी, लहानपणी आई म्हणते माझ्या बाळाला काही कळत नाही. तरुणपणात पोरं म्हणते आमच्या बाबाला काही कळत नाही. म्हातारपणात म्हातारी म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काही कळत ना. मग याला कळतं का? हेच मला कळलं नाही. आता महत्वाचा मुद्दा आहे का, त्याला जा देवाला म्हणा नाक कमी करून द्या. 3 वर होते ना, पहिल्या वरात नाक लांबलं, चला दुसऱ्या वरात सांगितलं जा पत्नीस नाक कमी करून द्या. एवढं कमी करून दिलं की तिथं नाकाची जागा आहे असं चिठ्ठी लावावा लागली. हा परत गेला, अगं बरं का, नाकच राहिलं नाही ना. आता ऐका, हो सांगितलं जा देवाला म्हणा जसं होतं तसं करून द्या. ऐका, पहिल्या वरामध्ये नाक लांबलं, दुसऱ्या वरात नाक कमी झालं आणि तिसऱ्या वरात जसं होतं तसं देव प्रसन्न झाला. पण काय मागावं याचं ज्ञान नसल्यामुळं देव प्रसन्न होऊन उपयोग झाला नाही. आम्हाला जर देव प्रसन्न झाला तुम्ही काय, मी काय मागणार? देव प्रसन्न झाल्यानंतर ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारी. ऐका, पण संत हे देवाला मागत नाहीये. मग काय संत देवाला मागतात? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, देवा
श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज अगदी गोड आणि उत्कृष्ट गाणं म्हणजे गुरुजींचं. त्यानंतर आपल्याला भजन ऐकायला मिळणारच आहे की नाही सगळ्यांचं, आहे की नाही. ऐका, नाथ महाराजाला देव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर नाथ महाराजाला देव म्हणू लागले काहीतरी मागून घ्या. जगद्गुरु तुकोबरालाही देव प्रसन्न झाले, पण जगद्गुरु तुकोबराची मागणी वेगळ्या प्रकारची आहे आणि संत श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची मागणी वेगळ्या प्रकारची आहे. नाथ महाराजाला देव म्हणले नाथ महाराज काहीतरी मागून घ्या. त्यावेळेस नाथ महाराज म्हणले देवा मला काही या जगातलं लागत नाही. ह्या जगामध्ये जी जी वस्तू निर्माण झालेली आहे आणि जी जी वस्तू आहे ती दुःखाला कारणीभूत आहे. जी वस्तू आपण हस्तगत करणार आहोत ती दुःख देणारी आहे. मग नाथ महाराज म्हणू लागले देवा एकच द्या, आम्हाला प्रपंचातलं काही लागत नाही. मग काय देवा माझे मन तुझ्या चरणी लागो. मनच का म्हटलं, ऐका, मनच का म्हटलं. या शरीराच्या बाबतीत जर विचार आपण केला तर या शरीरामध्ये पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय, पंच प्राण, मन, अजून काय या शरीरामध्ये. ऐका, या शरीरामध्ये बाबा किती वायर आहे गुरुजी, वायर किती या शरीरामध्ये. तर या शरीरामध्ये वायर म्हणजे नाड्या किती आहे तर या शरीरात 72,000 नाड्या. किती? 72,000 नाड्या आहे. 72,000 नाड्या. महाराज म्हणतात पंचमहाभूताचा गोंधळ आणि एके ठाई केला मेळ. मग महाराज म्हणतात की बाबा पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय, पंच प्राण. मग असं नाथ महाराज का म्हटलं नाही देवाला. देवा माझं डोकं तुझ्या चरणावर लागावा, देवा माझा हात तुझ्या चरणावर लागावा, देवा माझा डोळा तुझ्या चरणावर लागावा, असे का म्हटले नाही नाथ महाराज देवाला. तर महाराज का म्हटले देवा, ऐका, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. मनच का म्हटलं दादा, ऐका, सगळे इंद्रिय देवाकडे लागू शकतात पण मन रूपी इंद्रिय देवाकडे लागत नाहीये. महाराज म्हणतात की मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे की जगामध्ये मनापेक्षा दुसरं चंचल काहीच नाही. गाणारे महान, गाणारे महान, वाजवणारे महान, ते बसलेले महान, सिस्टमवाले महान, त्यामध्ये फक्त मीच लहान. लहान आहे की नाही. ऐका,
चंचल आहे मन किती बहुत चंचल चपळ मन जाता येता न लगे वेळ. अजून सांगू तुमच्या लक्षात देण्याकरता महाराज म्हणतात काय काय करतोय या मना परी न ऐके नारा यांना. हे मन एवढं चंचल आहे एवढं चंचल आहे शास्त्रामध्ये 10 पदार्थ चंचल आहे की नाही. 10 पदार्थ चंचल आहे. मनो मत करो मेघो आहे की नाही. 10 पदार्थ चंचल आहे आणि त्यामध्ये 1 नंबर तो मनाचा आहे. मनाचा 1 नंबर मनाचा आहे. तुम्ही आम्ही इथे बसलेले जरी मंडळी असेल ना दादा सगळ्याचं मन इथेच असेल याची गॅरंटी नाहीये. महाराज म्हणतात की बाबा मन जर जाग्यावर नसेल तर तो परमार्थ करून उपयोग होणार नाही. म्हणतात ऐका चित्त नाही ना आम्ही चित्त लागतं चित्त. महाराज म्हणतात एवढं चंचल आहे. ऐका आमची गाडी 1 तासामध्ये किती किलोमीटर धावू शकते हे दादा तुम्हाला माहिती आहे. टार्गेट काढू शकता फिक्स तुम्ही 1 तासात गाडी किती किलोमीटर जाऊ शकते. पण वाऱ्याचं कोणी फिक्स टार्गेट काढलं का 1 तासात वारा इतक्या लांब धावू शकतो असं कोणी काढलं का नाही. पण त्या वाऱ्याचाही सुद्धा वेग कमी आहे. मनाचा त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जादा आहे. वेग मनाचा झाला आहे. ऐका तुम्ही आम्ही पंढरपूरची वारी करणारे माणसं आहोत. हो फक्त आठवा फक्त निष्ठा आठवा की वाखरीचं रिंगण निष्ठा आठवा मन तिथे गेल्याशिवाय राहणार नाहीये. पण आता ते तुमचं आमचं दुर्दैव आहे 2 वर्षांना वारी झाली नाही. विठाला विठाला महाराजाला माहिती होतं सगळं इंद्रिय देवाकडे लागू शकतात पण मन रूपी इंद्रिय देवाकडे लागणार नाहीये. आणि परमार्थ महाराज म्हणतात गती अधोगती मनाची हाती. ऐका म्हणून परमार्थामध्ये मन असलं पाहिजे दादा. मन असलं पाहिजे. म्हणून नाथ महाराजाला माहिती होतं बहुत चंचल चपळ मन हे मन देवाकडे लागणार नाही. म्हणून नाथ महाराज देवाला विनंती करतात हे देवा मला काहीच लागत नाही फक्त एकच देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. एकदा मन देवाच्या चरणावर लागलं रे लागलं की सगळे इंद्रिय तिथं येतात. कारण की मन हे सगळं इंद्रियाचा काय आहे राजा आहे. मन इंद्रियाचा राजा. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतात देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. आणि पुढे ऐका संसार व्यसनी पडू दे. मला संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको. ऐका मला संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको. संसार वेगळा आणि प्रपंच वेगळा. प्रपंच वेगळा आणि संसार वेगळा. संसार तीही संसार हा. ऐका संसारामध्ये महाराज म्हणतात काय वेगळं वेगळं आहे. ऐका महाराज म्हणतात प्रपंच कशाला म्हणतात आणि संसार कशाला म्हणतात. महाराज म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम. पुन्हा पुन्हा मरायचं पुन्हा पुन्हा जन्मायचं. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. महाराज म्हणतात या संसार रूपी समुद्रातून मला तू काय कर तारून ने. विठाला विठाला नाथ महाराज म्हणतात देवा मला काहीच लागत नाही. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. संसार व्यसनी पडू दे. मला संसाराच्या व्यसनामध्ये पुन्हा पुन्हा जन्माच्या पुन्हा पुन्हा मरायच्या या संसारामध्ये मला तू पडू देऊ नको. आणि जोपर्यंत माझ्या या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तू काय करून घे त्या अभंगाचं दुसरं
महाराज म्हणले, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागावा, संसार व्यसनामध्ये मला पडू देऊ नको, आणि जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत काय कर, नामस्मरण घडो. घडो म्हटलं बरं का, करो नाही, सगळ्याकून घडो. या ठिकाणी आबाची इच्छा होती, सगळ्याला नामस्मरण घडो, म्हणून हा नाम सप्त्याचं निवेदन आबानं केलं. आणि तुम्हाला सगळ्याकून नामस्मरण करून घेतायत. हरिपाठ असेल, कीर्तन असेल, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल जे भजन होतं ना, ते कशा करता, कीर्तनकाराला काही आठवत नाही म्हणून का, नाही नाही नाही, मग ते भजन याच्या करता की तुमच्या आमच्याकडून सगळ्याकून ते नामस्मरण घडो करून घेण्याकरता ते भजन असतं. विठाला नामस्मरण घडो, पुढे संत समागम. महाराजांनी पहा महत्वाचा मुद्दा सांगितला की संत समागम. माणसाच्या जीवनामध्ये संगत करा. पहिली गोष्ट संगत करूच नका, आणि केलीच संगत तर महाराज म्हणतात सज्जनाची करा, चांगल्याची करा, दुर्जनाची संगत करू नका. आणि दुर्जनाचा संगतीचा परिणाम वाईट आहे, वाईट आहे. महाराज म्हणतात संगत संतन की करले. दादा ऐका, तुम्हाला काय व्हायचं हे तुमच्या संगतीवर अवलंबून आहे. महाराज म्हणतात गतीला जायचं का अधोगतीला जायचं हे तुमच्या संगतीवर अवलंबून आहे. मनुष्य नरकाला जातो संगतीच मुळं, आणि मोक्षाला जातो संगतीच मुळं. संगत एवढी वाईट आहे, एवढी वाईट आहे, सांगतो प्रमाण भजन करा. विठाला महाराजांचं प्रमाण आहे का, संगतीचा परिणाम किती वाईट आहे, एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे की एवढा वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. किती वाईट आहे ऐका. दादा हिरा पाहिला तुम्ही, हिरा नाही पाहिला आपण, हिरा नाही पाहिला. हिरा पाहिला नाही आपण, हिरा पाहिला टपरीतला, टपरीतला हिरा पाहिला, पण अमूल्य किमतीचा हिरा आहे. पण महाराज म्हणतात की बाबा ऐका, महाराज म्हणतात की अमूल्य किमतीचा हिरा आहे, पण त्या हिऱ्याची संगत किंवा त्या हिऱ्याना संगत जर केली कोणाची, ढेकणाच्या संगे हिरा झोपवला, तो संगे नाडला साधू देता. अमूल्य किमतीची हिरा आहे बाबा. पण ते हिऱ्याला जर संगत झाली कोणाची, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, आणि कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकून आपण पाहिला नाही, कोणा पाहिला नाही ना, कोणा का पाहिला, पाहिला ढेकून. ढेकणाची काय किंमत आहे काका, काय किंमत आहे, भेटणी नाही नाही, झिरो किंमत आहे. आणि हिऱ्याची किंमत अमोल आहे. पण महाराज मानतात त्या हिऱ्याला जर ढेकणाची संगत झाली, त्याचं पाणी होतं, पाणी लयाला जातो, भंगून जातो. हिरा माहिती नाही. आता तुम्ही आम्ही हिरेचे दादा, हिरेचे तुम्ही आम्ही. किती लाख रुपये दिले म्हणजे दादा नर शरीर मिळेल, किती कोटी रुपये दिले म्हणजे नर शरीर मिळेल, मिळणार नाहीये. हे अमूल्य किमतीचा हिरा आहे दादा. पण तुमचं आमचं मातीरा होतं, वाटुळ होतं, नरकाला जातो. फक्त कशामुळं, पतन उद्धार संताचा महिमा, पतन उद्धार संताचा महिमा. सदवी अधमा सगभावे, सजावे अधमा सगभावे. पतन उद्धार संघाचा महिमा. संघ एवढा वाईट आहे, संगत एवढी वाईट आहे. सांगून जाईन तुमच्या लक्षात येण्याकरता माणसाची अधोगती संगतीमुळे होते. म्हणून महाराजांनी सांगितलं बाबा मला संगत दुर्जनाची देऊ नको. जाऊ द्या तुमच्या लक्षात येण्याकरता संतांचे प्रमाण पडतील न पडतील तुमच्या लक्षात येण्याकरता. पिक्चर पाहणं चांगलं का वाईट सर,
हां वाईट आहे. हा वा चैतन्य म्हणतो वाईट आहे. हो पिक्चर पाहणं वाईट आहे, पण सांगून जाईन तुमच्या लक्षात येण्याकरता एक पिक्चर आवर्जून पहा. हो एक पिक्चर आवर्जून पहा. कोणता? सैराट नाही रे. चैतन्य म्हणतो सैराट. आता ऐका नाही. हो मग ऐका एक पिक्चर मुद्दाम पहा. त्या पिक्चरचं नाव सांगतो तुमच्या लक्षात येण्याकरता. संगतीचा महिमा किती वाईट आहे. कोणता पिक्चर आहे? त्या पिक्चरचं नाव ऐका. त्या पिक्चरचं नाव आहे पिंजरा नावाचा पिक्चर पहा. ऐका बरं का. आणि त्या पिंजरा नावाच्या पिक्चरमध्ये मास्तर होते, बरोबर आहे. अगोदर होते कसे आणि नंतर झाले कसे याचं कारण एकच फक्त संगत. विठाला म्हणून महाराज म्हणतात बाबा वाहुगाची भ्रम नको देवा, मला संगत चांगल्याची द्या. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत नामस्मरण घडो, नामस्मरण करून घ्या. वाहुगाची भ्रम नको देवा, कुठल्या प्रकारचा भ्रम माझ्या अंतकरणामध्ये येता कामा नाही. म्हणून देवा माझे मन तुझ्या चरणावर लागावा, संसाराच्या व्यसनामध्ये मला पडू देऊ नका, मला चांगल्याची संगत द्या. कुठल्या प्रकारचा भ्रम माझ्या अंतकरणामध्ये येता कामा नाही, शंका येता कामा नाही. आणि जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत महाराज म्हणतात मला का माझ्याकडून अजून काय करून घ्या. अभंगाचं देवा नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. पुढे ऐका. पायी तीर्थयात्रा. ऐका हे भगवान परमात्म्याने आपल्याला शरीर दिलंय. काय काय दिलंय? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. ऐका देवाने काय दिलंय? जेणे हा जीव दिला दान, हे दान दिले तुम्हाला आम्हाला. ऐका फुकट दिलंय, फुकट दिले. दिले इंद्रिय हात पाय कान. आता पाय कशा करता दिले, हात कशा करता दिले, डोळे कशा करता दिले, कान कशा करता दिले आणि मुख कशा करता दिला. ऐका महाराज म्हणतात पाय दिले. पाय कशा करता? दोन ठिकाणी जाण्याकरता पाय दिले शेत. दोन ठिकाणी. दोन ठिकाणी कुठं कुठं? कुठं कुठं? ऐका दोन ठिकाणी. ऐका तमाशाला पिक्चरला नाही 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 नाही. मग दोन ठिकाणी कुठं? एक तीर्थ यात्रा करण्याकरता पाय दिले आणि दुसरं ज्या ठिकाणी कीर्तन चालली आहे ते कीर्तन ऐकण्याकरता पाय दिले. विठाला आता ऐका महत्वाचा मुद्दा ऐका. मनुष्य पांगळा का होतो? मनुष्य खुळा का होतो? मनुष्य आंधळा का होतो? मनुष्य बहिरा का होतो? आणि मनुष्य मुका का होतो? हे पाच इंद्रियाचे प्रमाण साधू संतांचे आहे. विठाला विठाला चांगले पाय मिळून तीर्थयात्रेला गेला नाही, चांगले पाय मिळून
कीर्तनाला गेला नाही, चांगले पाय मिळून एकही पिक्चर सोडला नाही, महाराज म्हणतात की मग पुढच्या जन्मामध्ये देव काय करतो? पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय. पांगुळा का होतो? चांगले पाय मिळून जर कीर्तनाला गेला नाही, दुसऱ्या जन्मात देव पांगळा करतो. म्हणून पाय दिले तीर्थयात्रा करण्याकरता. चला, हात दिले. हात कशा करता दिले? कशा करता दिले सेठ? हात कशा करता? नाही ना, कशा करता? तर महाराज म्हणतात हात दिले कशा करता? एक दान करण्याकरता. ऐका, हाताचं भूषण काय आहे? हस्त भूषणम दानम. हाताने दान करायचं आहे. आणि दुसरा मुद्दा आहे हाताने टाळी वाजायची. टाळी दादा, मनुष्य खुळा का होतो? याचं कारण आहे चांगले हात मिळून जर तुम्ही देवाचं भजन केलं नाही तर दुसऱ्या जन्मामध्ये देव खुळा करतो. खुळा म्हणून महाराज म्हणतात हात दिले दान करण्याकरता. डोळे दिले देवाना. डोळे कशा करता दिले? डोळे पाहण्याकरता दिले. बरं का भाऊ, डोळे पाहण्याकरता दिले. काय पाहण्याकरता दिले? काय पाहण्याकरता दिले? तर देवाने डोळे दिले देवाला पाहण्याकरता. ऐका, देवाना डोळे दिले देवाला पाहण्याकरता. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचं मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. हो, महाराज म्हणतात डोळ्याचं भूषण काय आहे? देवाला पाहणं. आणि देवाला पाहिल्यानंतर पाहिन श्रीमुख आवडीने. महाराज म्हणतात देवाला पाहण्याकरता डोळे दिले. जर या डोळ्याने महाराज म्हणतात देवाला जर पाहिलं नाही तर पुढच्या जन्मामध्ये देव काय करतो? देव काय करतो? आंधळ्याला बाबा पांगळ्याला टाळ्या वाजवांच्याकरता टाळ्या सर्वांनी. तुम्ही बसेलाय तुमच्या बंबईला धक्का नाही, ते बेंबीच्या देठापासून बंबईला म्हणजे बेंबीला. ऐका, ऐका प्रमाण. आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. आंधळा का झाला? चांगले डोळे मिळून देवाला पाहिलं नाही म्हणून पुढच्या जन्मात देवाने त्याला आंधळ केलं. आता चला तिसरा मुद्दा ऐका. मनुष्य बहिरा का होतो? बहिरा का होतो? कान दिले. कान कशा करता? कीर्तन ऐकण्याकरता, भजन ऐकण्याकरता. पण महाराज म्हणतात या कानानं जर तुम्ही भजन कीर्तन ऐकलं नाही ना तर त्याचा परिणाम बहिरा झालो. या जगात बहिरा झालो. चांगले कान मिळून जर तुम्ही कीर्तन भजन ऐकलं नाही, बोला बहिरा झालो या जगी. बहिरा का झाला? ऐका, बहिरा झालो या जगी. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. पुढे गरिबी बहिरा झालो त्यागून. म्हणून चांगलं ऐका कानाने. जर या जन्मात चांगलं ऐकलं नाही, पुढच्या जन्मात देव काय करतो? बहिरा करतो. चला अजून महत्वाचा मुद्दा ऐका. देव मुका का करतो? मुका का करतो? साधू संताची निंदा केली. ऐका, माझं प्रमाण नाहीये. हरिभक्ताची स्तुती नाही केली तेने मुक्का झालो. मुकामी झालो. मुकामी झालो. मुकामी झालो. मुकामी झालो. हरिभक्ताची स्तुती नाही केली.
पक्का झालो. म्हणून महाराज म्हणतात पायी तीर्थयात्रा. ऐका बरं का, पायाने तीर्थयात्रा करायची आहे. एकदा तरी जीवनामध्ये आल्यानंतर आळंदी पंढरपूरची पायी वारी करा दादांनो. ऐका, एकदा तरी जन्माला आल्यानंतर ज्ञानोबाराचं ज्ञानेश्वरीचं पारायण आळंदीत करा. एकदा तरी जीवनामध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबराचं गाथ्याचं पारायण देहूला करा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखली आवडाला. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम. मुखाने सतत त्या देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, देवाचं नामस्मरण करा. हे देवाने तुम्ही आम्हाला शरीर दिलंय. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाच माझा नेम सिद्धीने. हा नेम माझा सिद्धीला ने. अजून काय महाराजाने मागितलं अभंगाच्या शेवटच्या नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा सुख देई. नामस्मरण घडो संत समागम वाउघाचे भ्रम नको देवा. 3 चरणाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. 1 चरणाचा अगदी 2 मिनिटांमध्ये भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू. संप्रदाय नियमापूर्वकदा त्या भगवंताचं भजन करायचं आहे. करे टाळी मुखी बोला नाम. सर्वांनी त्या परमात्म्याचं भजन करायचं, चिंतन करायचं. कारण की याच देही घडे देवाचं भजन आणि ज्ञान नाही कुठे.
देवाचे आपल्यावर एवढे उपकार आहे, एवढे उपकार आहे की भगवान परमात्म्याने तुम्हा मला नर शरीर दिलंय. ऐका, भगवान परमात्म्याने अनेक जीवजंतू निर्माण केले. 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, 12 पायाचे, कैला पाय नाही, कैला डोकं नाही, असे अनेक जीव देवाने निर्माण केले. त्या देवाने तुम्हा आम्हाला गाढव कुत्र्याच्या जन्माला घातलं नाही, माणसाच्या शरीरात जन्माला घातलं, म्हणून देवाचे उपकार आहे. म्हणून त्या देवाचं एकदाच कळल्याने प्रेमाने भगवंताचं भजन करायचं आहे. सगळ्यांनी हात वर करा आणि त्या परमात्म्याचं चिंतन करा, नामस्मरण करा. सर्वांनी हात वर करून देवाचं भजन करा. हरी विठोबा Opa!